टॅलीमध्ये जर्नल एंट्रीज कशा पास करायच्या ते बघणार आहोत. जर्नल एंट्री करण्यासाठी कॉन्ट्रा, पेमेंट, रिसिप्ट, जर्नल, सेल, परचेस असे ऑप्शन्स असतात. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या मूडमध्ये एंट्र्या पास कराव्या लागतात. कॉन्ट्रा म्हणलं की कॉन्ट्रामध्ये फक्त बँकेच्या संबंधित व्यवहाराच्याच एंट्र्या येतात. पेमेंटमध्ये ज्या काही आपण वस्तू पैसे आपल्या व्यवहारातून बाहेर जातात त्या व्यवहाराच्याच नोंदी फक्त पेमेंटमध्ये केल्या जातात. रिसिप्टमध्ये ज्या व्यवहारामधून आपल्याला पैसे मिळतात त्या व्यवहाराच्या नोंदी रिसिप्टमध्ये करतात. जर्नलमध्ये उधारीवरचे व्यवहार आणि स्थिर संपत्ती म्हणजेच फिक्स्ड ॲसेट यांचे व्यवहार केले जातात. सेल म्हटल्यानंतर वस्तू विकलेले व्यवहार सगळे सेल्समध्ये केले जातात. आणि परचेसमध्ये फक्त वस्तू खरेदी केलेली असतील तर परचेसमध्ये त्याचे नोंदी केल्या जातात. तर पहिला आहे कॉन्ट्रा. कॉन्ट्राचं ऑप्शन ओपन करण्यासाठी टॅली ओपन झाल्यानंतर VCTI नावाची कंपनी ओपन होईल. त्याच्यामध्ये वाउचर नावाचे जे गेटवे ऑफ टॅली ह्या विंडोला वाउचर नाव दिसेल त्याच्यावर एंटर प्रेस करून घ्यायचं आहे. वाउचरचे ऑप्शन ओपन होतात. तर कॉन्ट्राची शॉर्टकट की आहे F4. F4 दाबल्यानंतर फर्स्ट साइड येते क्रेडिट साइड. कॉन्ट्राची साइड फर्स्ट साइड येते. टॅलीमध्ये क्रेडिट साइड येत असते. मग टॅलीचे जे एक्झाम्पल आहेत कॉन्ट्राचे ते आपण ह्याच्यामध्ये ऍड करून घेऊयात. फर्स्ट एक्झाम्पल आहे ओपन अ बँक अकाउंट इन SBI अँड डिपॉझिटेड ₹8,500. तर याची एंट्री जर्नल एंट्री कशी होते? SBI बँक अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट अशी एंट्री होते. पण कॉन्ट्रामध्ये CR साइड म्हणजेच क्रेडिट साइड पहिल्यांदा दिसत असते. मग जे काही जर्नल एंट्रीमध्ये आपण केलेली राहते ती क्रेडिट साइडला जे ऑप्शन असेल ते ऑप्शन क्रेडिट साइडला टाकायचे आहे. कॅश अकाउंट आहे. कॅश अकाउंट इथं लिस्ट ऑफ लेजर अकाउंट्स ह्या कॉन्ट्राच्या साइडलाच पेज ओपन दिसते. त्याच्यामध्ये कॅश अकाउंट हे घ्यायचंय. कॅश अकाउंट घेण्यासाठी एंटर प्रेस करायचंय. अमाऊंट जेवढी दिलेली आहे तेवढी टाकायची 8,500. एंटर. त्यानंतर ऑटोमॅटिक डेबिट साइड येते. एंटर प्रेस करायचं. त्याच्यानंतर SBI बँक अकाउंट हे लेजर आहे. तर इथे लिस्ट ऑफ लेजर मध्ये हे नाव दिसत नाहीये. मग ते डायरेक्ट क्रिएट करण्यासाठी Alt+C चा वापर करायचा. SBI बँक अकाउंट एंटर. कुठलीही बँकेचं नाव असेल आणि कॉन्ट्राची एंट्री करत असाल तर SBI कुठल्याही बँकेचं नाव असेल तर त्याचा अंडरग्रुप बँक अकाउंट हाच ठेवावा. कुठल्याही नावाची बँक असेल तर बँक अकाउंटचा ग्रुप बँक अकाउंटच ठेवायचा आणि लेजर पास करून घ्यायचंय. क्रेडिट साइडला जेवढी अमाऊंट 8,500 टाकलेली आहे ते ऑटोमॅटिक डेबिट साइडला येईल. त्यानंतर एंटर प्रेस करायचं. एंटर आणि नॅरेशन ह्या पेजला नॅरेशन टाकायचंय. बीइंग ओपन अ बँक अकाउंट इन SBI अँड डिपॉझिटेड. एंटर. हे वाउचर ऍक्सेप्ट करून घ्यायचंय. 1 नंबरची जर्नल एंट्री झालेली आहे कॉन्ट्रामध्ये. तीच एंट्री जर आपल्याला ऍक्सेप्ट झाली का नाही हे पाहण्यासाठी पेज अप ह्या बटनवर क्लिक केल्यानंतर पाठीमागच्या पेजला येतं. ती एंट्री ऍक्सेप्ट झालेली इथे दिसते. त्यानंतर सेकंड एंट्री आहे कॅश डिपॉझिटेड इन बँक ₹10,000. त्याची एंट्री होते बँक अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. तर क्रेडिट साइडला जे असेल ते क्रेडिट साइडला टाकायचंय. कॅश अकाउंट आहे. कॅश अकाउंट घ्यायचं. एंटर.
अमाऊंटच्या ठिकाणी अमाऊंट टाकायची 10,000. एंटर एंटर एंटर. डेबिट साईडला फक्त बँक अकाउंट आहे, SBI बँक अकाउंट नाहीये. मग इथं बँक अकाउंट नसेल तर डायरेक्ट क्रिएट करायचं. डायरेक्ट क्रिएट करण्याची शॉर्टकट की आहे अल्टर C. लेजर क्रिएट करण्याची शॉर्टकट की अल्टर C. बँक अकाउंट एंटर एंटर. बँक अकाउंटचा ग्रुप बँक अकाउंटच ठेवायचा आणि ऍक्सेप्ट करून घ्यायचं. एंटर 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 एंटर. आणि नॅरेशन टाकायचं बिंग कॅश डिपॉझिटेड इन बँक. एंट्री ऍक्सेप्ट करून घ्यायची. हे झाले कॉन्ट्राची एंट्री. त्यानंतर आहे पेमेंटच्या एंट्री कशा करायच्या ते बघणार आहोत. पेमेंटची शॉर्टकट की काय आहे F5. पेमेंट मध्ये फर्स्ट साइड येते ते डेबिट साइड येत असते. मग डेबिट साइडला पहिलं एक्झाम्पल आहे पेमेंटचं सॅलरी पेड टू स्टाफ ₹12,000. डेबिट साइडला काही एंट्री कशी होणार आहे, सॅलरी अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट अशी एंट्री होणार आहे. तर सॅलरी हा डेबिट साइडला आहे म्हणून सॅलरी अकाउंट टाकायचं आहे. लिस्ट ऑफ लेजर मध्ये सॅलरी अकाउंट नाव दिसत असेल तर ते घ्यायचं, नसेल तर डायरेक्ट क्रिएट करायचं. अल्टर C ने क्रिएट करून घ्यायचं. सॅलरी अकाउंट एंटर एंटर. सॅलरी हा खर्च राहतो त्यामुळे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस हा ग्रुप ठेवायचा त्याला. ऍक्सेप्ट. लेजर पास करून घ्यायचे. त्याच्यामध्ये अमाऊंट किती दिलेली आहे 12,000 हा एवढी अमाऊंट टाकून घ्यायची डेबिट साइडला. एंटर प्रेस करायचं. त्यानंतर क्रेडिट साइड ऑटोमॅटिक येते. एंटर. त्यानंतर आहे कॅश अकाउंट. कॅश अकाउंट डायरेक्ट नाव सर्च केल्यानंतर इथं लिस्ट ऑफ लेजर मध्ये कॅश अकाउंट नाव दिसेल. एंटर प्रेस करायचं. ऑटोमॅटिक क्रेडिट साइडची अमाऊंट येईल. एंटर एंटर. आणि त्यानंतर नॅरेशन टाकायचं. नॅरेशन बिंग सॅलरी पेड टू स्टाफ आणि एंट्री ऍक्सेप्ट करून घ्यायची. हे झाली पेमेंटची एंट्री. हीच एंट्री आज दुसऱ्या 2 नंबरची एंट्री आहे डिव्हिडंड अलाउड ₹7,000. सेकंड नंबरची एंट्री आहे. मग डिव्हिडंड अलाउडची एंट्री कशी होणार, डिव्हिडंड अलाउड अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. मग इथं डिव्हिडंड अलाउड हे नावाचं लेजर असेल तर ते घ्यावे, नाहीतर अल्टर C ने क्रिएट करायचंय. डिव्हिडंड अलाउड अकाउंट एंटर एंटर. पेमेंटच्या जेवढ्या काही एंट्री असतील त्याचा अंडर ग्रुप इनडायरेक्ट एक्सपेन्सेस हा ठेवायचा आहे. एंटर एंटर ऍक्सेप्ट. अमाऊंट 7,000. एंटर एंटर. आणि त्यानंतर कॅश. एंटर एंटर एंटर. नॅरेशन बिंग डिव्हिडंड अलाउड. अशा पद्धतीने पेमेंटच्या एंट्री करायच्या. त्यानंतरची साइड आहे रिसिप्ट. रिसिप्टची शॉर्टकट की आहे F6. F6 प्रेस केल्यानंतर रिसिप्ट हे ऑप्शन ओपन होईल. रिसिप्टच्या एंट्र्या फर्स्ट एंट्री आहे स्टार्टेड बिझनेस विथ कॅश. मग स्टार्टेड बिझनेस विथ कॅशची जर्नल एंट्री कशी होते, कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट अशी एंट्री होतीये. आणि रिसिप्ट साइडला फर्स्ट साइड येत असते क्रेडिट साइड. मग क्रेडिट साइडला जे काही येईल ते त्याच्यामध्ये टाकायचे. कॅपिटल अकाउंट हे क्रेडिट साइडला येतं. कॅपिटल अकाउंट असेल तर ते घ्या, नाहीतर डायरेक्ट क्रिएट करा. अल्टर C ने क्रिएट करायचं. कॅपिटल अकाउंट एंटर एंटर. कॅपिटल अकाउंटचा ग्रुप कंपल्सरी कॅपिटल अकाउंटच ठेवायचा आणि एंट्री पास करून घ्यायची. अमाऊंट आहे 10,000. एंटर एंटर. त्यानंतर ऑटोमॅटिक डेबिट साइड येईल. त्यानंतर कॅश अकाउंट आहे. कॅश अकाउंट सर्च करू. कॅश अकाउंट एंटर प्रेस करायचं आहे. ऑटोमॅटिक डेबिट साइडची अमाऊंट येते आणि डायरेक्ट नॅरेशन टाकायचं. बिंग स्टार्टेड बिझनेस विथ कॅश.
आणि एंट्री पास करून घ्यायची. हे झाली रिसिप्टची. त्यानंतर सेकंड एंट्री आहे इन्शुरन्स प्रीमियम रिसिव्ड बाय चेक. ही एंट्री, हे एक्झाम्पल आहे. ह्याची एंट्री कशी होते, बँक अकाउंट डेबिट टू इन्शुरन्स प्रीमियम अकाउंट अशी एंट्री होते. मग क्रेडिट साईडला जे काय असेल ते क्रेडिट साईडला टाकायचं. इन्शुरन्स प्रीमियम हे क्रेडिट साईडला येते. नाव असेल तर ते घ्या, नाही तर डायरेक्ट क्रिएट करा अल्टर सी ने. इन्शुरन्स प्रीमियम पेड, एंटर एंटर. इन्शुरन्स प्रीमियम रिसिव्ह आहे. रिसिव्हची एंट्री, रिसिप्टच्या एंट्रीचा अंडर ग्रुप ठेवताना, सॉरी, इन्शुरन्स प्रीमियम रिसिव्ह ह्याचा अंडर ग्रुप ठेवताना इनडायरेक्ट इन्कम हा असं ठेवायचा, कारण पैसे येत असतात त्यामुळे इन्कम होत असतं. इनडायरेक्ट इन्कम आणि एंट्री पास करून घ्यायची आहे. ऍक्सेप्ट अमाऊंट 6000, एंटर एंटर. त्यानंतर एक्झाम्पल आपण चेकनी पेड केले त्यामुळे बँक अकाउंट हा ग्रुप ठेवायचा. बँक अकाउंट सर्च करायचं. अगोदर जर लेजर क्रिएट केलेला असेल तर ते ऑटोमॅटिक दिसेल, नसेल तर डायरेक्ट क्रिएट करावं लागेल. इथं ऑटोमॅटिक दिसते नाव सर्च केल्यानंतर, मग तेच बँक अकाउंट घ्यायचंय. एंटर एंटर करून नरेशन टाकायचंय. बिंग इन्शुरन्स प्रीमियम पेड, सॉरी, रिसिव्ह, प्रीमियम रिसिव्ह बाय चेक आणि एंट्री ऍक्सेप्ट करून घ्यायची आहे. हे रिसिप्टचे झाले. त्यानंतरची आहे जर्नल. जर्नलची शॉर्टकट की आहे F7. F7 मध्ये फर्स्ट एक्झाम्पल आहे कॉम्प्युटर परचेस ऑन कॅश. जर्नल मध्ये फिक्स्ड ऍसेट आणि उधारीचे व्यवहार एवढ्याच एंट्र्या टाकल्या जातात. मग एक्झाम्पल आहे कॉम्प्युटर परचेस ऑन कॅश. मग एंट्री कशी होते, कॉम्प्युटर परचेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. मग जर्नलचे फर्स्ट साइड दिसते डेबिट साइड. मग डेबिट साइडला जे काय असेल ते डेबिट साइडला टाकायचं. मग कॉम्प्युटर परचेस अकाउंट हे डेबिट साइडला येतं. जर तिथे नाव असेल तर ते घ्या, नाहीतर डायरेक्ट सर्च करा, नाहीतर डायरेक्ट क्रिएट करा. कॉम्प्युटर परचेस अकाउंट, एंटर एंटर. जर्नलचे एंट्री करत असताना त्याचा अंडर ग्रुप ठेवताना फिक्स्ड ऍसेट ठेवायचा, कारण कॉम्प्युटर हे फिक्स्ड ऍसेट राहतं. कॉम्प्युटर परचेस अकाउंटचा ग्रुप फिक्स्ड ऍसेट ठेवायचा आणि एंट्री पास करून घ्यायची. त्याच्यामध्ये अमाऊंट 25,000 टाकायची. एंटर एंटर. त्यानंतर क्रेडिट साइड ऑटोमॅटिक येईल. त्यानंतर कॅश अकाउंट घ्यायचं आहे. एंटर 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 आणि नरेशन टाकायचं. बिंग कॉम्प्युटर परचेस ऑन कॅश आणि एंट्री ऍक्सेप्ट करून घ्यायची. त्यानंतर जर्नलची सेकंड एंट्री आहे फर्निचर परचेस ऑन कॅश. मग फर्निचर परचेस ची एंट्री कशी होती, फर्निचर परचेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. फर्निचर परचेस हे डेबिट साइडला येतं. फर्निचर परचेस नाव सर्च करायचं. नाव जर दिसत नसेल तर डायरेक्ट क्रिएट करून अल्टर सी ह्या बटनने क्रिएट करायचं. फर्निचर परचेस अकाउंट, एंटर एंटर. ह्याचा ग्रुप पण फिक्स्ड ऍसेटच ठेवायचा. कंपल्सरी जर्नलच्या एंट्री करताना फिक्स्ड ऍसेटच हा ग्रुप ठेवायचा. ऍक्सेप्ट अमाऊंट 10,000, एंटर एंटर. ऑटोमॅटिक क्रेडिट साइड येईल. त्यानंतर कॅश अकाउंट
एंटर 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 नॅरेशन बिंग फर्निचर परचेस ऑन कॅश आणि एंट्री पास करून घ्यायची एंटर प्रेस करून. हे झाले जर्नलचे. त्यानंतरची साइड आहे सेल. सेलची शॉर्टकट की आहे F8. ऑटोमॅटिक सेल मध्ये दोन मोड राहतात, एक इनवॉइस मोड आणि एक वाउचर मोड. तर आपल्याला जर्नल एंट्री करण्यासाठी वाउचर मोड ओपन करायचा आहे. हा आता ओपन झालेला आहे, तो इनवॉइस मोड आहे. वाउचर मोड ओपन करण्यासाठी Ctrl+H ही शॉर्टकट की प्रेस करून ॲज अ वाउचर ह्या बटनला प्रेस करायचं. त्यानंतर ऑटोमॅटिक डेबिट साइड क्रेडिट साइड हे ऑप्शन येतील. त्यानंतर सेलमध्ये डेबिट साइड हे फर्स्ट ऑप्शन येत असतं. मग डेबिट साइडला जे काय असेल, मग फर्स्ट एंट्री आहे गुड्स सोल्ड ऑन कॅश. मग ह्याची जर्नल एंट्री कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट अशी एंट्री होतीये. मग डेबिट साइडला काय कॅश अकाउंट आहे, मग कॅश अकाउंट सर्च करून क्रेडिट साइडला कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट अशी एंट्री होती. मग डेबिट साइडला काय आहे, आपलं कॅश अकाउंट आहे. मग कॅश अकाउंट एंटर करून घ्यायचंय. एंटर 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 एंटर. त्याच्यानंतर डेबिट साइडला एक अमाऊंट टाकायची आहे 8,000. एंटर एंटर. त्यानंतर ऑटोमॅटिक क्रेडिट साइड येईल. क्रेडिट साइडला सेल्स अकाउंट, जर सेल्स अकाउंट असेल तर टाका, नसेल तर डायरेक्ट क्रिएट करा. Alt+C ह्या बटनने प्रेस करून लेजर क्रिएट करून घ्यायचं. सेल्स अकाउंट एंटर एंटर. कुठलेही सेल केलेल्या वस्तू असतील त्याचा अंडरग्रुप ठेवताना सेल्स अकाउंट हाच ठेवायचा आणि एंट्री ऍक्सेप्ट करून घ्यायची आहे. एंटर एंटर. डायरेक्ट नॅरेशन बिंग गुड सोल्ड ऑन कॅश. एंटर एंटर. त्यानंतरची सेकंड एंट्री आहे कीबोर्ड सोल्ड ऑन कॅश. मग ह्याची एंट्री कशी होणार आहे, कॅश अकाउंट डेबिट टू कीबोर्ड सेल्स अकाउंट अशी एंट्री होणार आहे. मग कॅश अकाउंट हे डेबिट साइडला आहे, मग कॅश अकाउंट टाकून घ्यायचंय. एंटर 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 प्रेस करून अमाऊंट जेवढी आहे तेवढी टाकायची 26,000. एंटर एंटर. आणि त्याच्यामध्ये डायरेक्ट कॉम्प्युटर सेल्स अकाउंट आहे. मग कॉम्प्युटर सेल्स अकाउंट असेल तर घ्या, नसेल तर डायरेक्ट क्रिएट करा. कॉम्प्युटर सेल्स अकाउंट अंडरग्रुप ठेवताना सेल्स अकाउंटच ठेवायचं, कारण आपण वस्तू विकत आहात, त्यामुळे सेल्स अकाउंटच ठेवायचा ग्रुप. ऍक्सेप्ट एंटर. आणि नॅरेशन टाकायचं आहे बिंग कॉम्प्युटर सेल्स अकाउंट बिंग कॉम्प्युटर सेल्स सोल्ड ऑन कॅश. नॅरेशन ऍक्सेप्ट करून घ्यायची एंट्री. ह्या झाल्या सेलच्या एंट्र्या. त्यानंतर येतात त्या परचेसच्या एंट्र्या. परचेसची शॉर्टकट की आहे F9. जसं सेलला दोन मोड असतात, तसंच परचेसलाही दोन मोड असतात, एक इनवॉइस मोड आणि एक वाउचर मोड. मग आपल्याला एंट्री करायची असते वाउचर मोडला. मग वाउचर मोड ओपन करून घ्यायचा आहे. Ctrl+H प्रेस करून ॲज अ वाउचर मोड या ऑप्शन वर क्लिक करायचं आहे. परचेस साइडला फर्स्ट साइड येत असते क्रेडिट साइड. मग क्रेडिट साइड, मग एक्झाम्पल आहेत गुड परचेस ऑन कॅश. मग परचेसची एंट्री जर्नल एंट्री कशी होते, परचेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. मग कॅश अकाउंट क्रेडिट साइडला जे असेल ते परचेस मध्ये टाकायचे. क्रेडिट साइडला कॅश अकाउंट आहे. एंटर एंटर. कॅश अकाउंट एंटर एंटर एंटर. अमाऊंट 4,000. एंटर एंटर. त्यानंतर परचेस अकाउंट, जर परचेस अकाउंट असेल लेजर तर ते घ्या, नाही तर डायरेक्ट क्रिएट करा. Alt+C ने क्रिएट करायचे परचेस अकाउंट. वस्तू परचेस करत आहात, त्यामुळे त्याचा अंडरग्रुप ठेवताना परचेस अकाउंट हाच कंपल्सरी ठेवायचा. कुठल्याही वस्तू परचेस करत असेल तर त्याचा ग्रुप परचेस अकाउंटच ठेवायचा. ऍक्सेप्ट एंटर. नॅरेशन टाकताना बिंग गुड्स परचेस्ड ऑन कॅश. एंट्री पास करून घ्यायची.
हे झाली फर्स्ट एंट्री. त्याच्यानंतर सेकंड एंट्री आहे गुड परचेस ऑन कॅश ₹1000. एंटर कॅश एंटर 1000 एंटर परचेस अकाउंट डेबिट साईडला एंटर करून नॅरेशन टाकायचं. बिंग गुड परचेस्ड ऑन कॅश आणि एंट्री पास करून घ्यायची. ह्या झाल्या वेगवेगळ्या अकाउंटिंग वाउचरच्या एंट्र्या वेगवेगळ्या मोड ओपन करून टाकायच्या आहेत.